तर चंद्रहार पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। सांगली लोकसभेच्या जागेबाबतचा तिढा आता जवळपास सुटलेला आहे। ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता महाविकास आघाडीचं नाराजी दूर होणार काय, त्यांच्यापुढे कोणकोणती आव्हानं असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ठाकरे गटाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील। नमस्कार। आपल्यासमोर आज उमेदवारी जाहीर झालेली आहे, नेमकं काय आव्हानं असणार आहेत आणि कशा पद्धतीने आपण ही लढत करणार आहोत? सुरुवातीला मी आदरणीय उद्धव साहेबांचे, संजय राऊत साहेबांचे व शिवसेना पक्षाचे आभार मानतो। महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांचे आभार मानतो, कारण माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावरती जो लोकसभेसारख्या एवढ्या मोठ्या उमेदवारीची जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल सुरुवातीला मी सर्व महाविकास आघाडीचे, शिवसेना पक्षाचे आभार मानतो। त्यांनी त्यांच्या पक्षाकडे त्यांची भूमिका मांडून सांगली जिल्हा काँग्रेसला मिळावा यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली होती। आम्हीही आमचे जिल्हाप्रमुख विभूती बापू असतील सर्वांनी मिळून शिवसेना पक्षाला ही जागा मिळावी म्हणून ठाम भूमिका घेतली होती। परवा मिरजच्या सभेमध्ये आदरणीय उद्धव साहेबांनी ही घोषणाही केली, पण आज अधिकृत घोषणा झाली पक्षामार्फत, महाविकास आघाडीमार्फत, की महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना पक्षाचे चंद्रहार पाटील असतील। त्यामुळे आता इथून पुढं सर्वजण आम्ही एकत्र काम करणार आहोत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल। महाविकास आघाडीच्या जो नियम आहेत अधिकृत ती जाहीर झाल्यापर्यंत शिवाय कोणी बोलायचं नाही आणि तो प्रोटोकॉल आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी फॉलो केला होता। आपल्यासमोर एक राजकीय पैलवान आहे आणि दुसरीकडे आहे ते कुस्तीतले पैलवान आहेत। आता येणारा काळच ठरवणार की मतदार कुणाला चितपट करणार आहे ते। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।